नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या या छोट्याशा रेसिपी ब्लॉगमध्ये। अहोंचा डबा भाग 5वा बघतोय। आज मी डब्यासाठी वालाच्या शेंगांची भाजी बनवली होती। याला बऱ्याच ठिकाणी वालाच्या शेंगा, वालपापडी तसंच घेवडा सुद्धा म्हटलं जातं। तुम्ही काय म्हणतात ते कमेंट करून सांगा। मी ते शेंगा स्वच्छ निवडून आणि धुवून घेतल्या आहेत आणि सोबतच 4 चमचे चणा डाळ सुद्धा धुवून घेतली। त्यामध्ये थोडे पाणी घालून आता हे पाणी म्हणजे ही वाटी मी आता डायरेक्ट गॅसवर ठेवते आणि हलकंसं ते कोमट करून घेते, म्हणजे डाळ पटकन भिजते। थोडंसं कोमट करून घ्यायचं, खूप जास्त गरम करायचं नाही आहे। हलकंसं आपल्या बोटाला थोडंसं कोमट लागलं की लगेच गॅस बंद करायचा। जर तुमच्याजवळ वेळ असेल तर 1 तास आधीच डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवा, मग पाणी गरम करायची गरज नाही। गार पाण्यामध्येच भिजत ठेवली तरीही चालेल। आता मी इथे कांदा अगदी बारीक चिरून घेतलाय आणि दोन्ही भाज्यांसाठी लागणारं आलं लसूण सुद्धा मी इथे खलबत्त्यामध्ये ठेचून घेते। सगळ्यात आधी मी वालाच्या शेंगांची सुक्की भाजी बनवून घेते। त्यासाठी 1 चमचाभर तेल घातलं, तेलामध्ये मोहरी जिरं घालायचं, कढीपत्ता घातला आणि आपण बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये टाकून घेऊयात आणि सोबतच मी इथे आलं लसूण जे बारीक करून घेतलं होतं तेही यात टाकून घेते। त्यातला अर्ध आलं लसूण यात टाकून घेतले। आलं लसूण कांदा छान परतवून झाला की यात आता मसाले घालूयात। मी काळ्या मसाल्याची ही वालाच्या शेंगांची भाजी बनवते। 1 चमचाभर काळा मसाला, अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा हळद व अगदी थोडंसं लाल तिखट घातलं। छान मसाले परतवून घ्यायचे। मसाल्यांना थोडे तेल सुटले की त्यानंतर आता ह्या शेंगा यामध्ये टाकून घेऊयात। शेंगा मी इथे स्वच्छ धुवून घेतल्या। चवीनुसार मीठ घालायचं आणि पाणी न घालताच आपण ही शेंगांची भाजी बनवतोय, तरच भाजी छान तेलामध्ये आणि मसाल्यांमध्ये वाफेवर शिजवून घ्यायची। 1 नंबर होते, एकदा नक्की ट्राय करून बघा। आता झाकण ठेवून कमी आचेवर शेंगा शिजवून घेऊयात। तोवर आता मी इथे दुधी भोपळा घेतलाय, त्याचे वरचे साल काढून मोठ्या मी इथे याच्या फोडी करून घेते। हे बघा, अशा पद्धतीने मी इथे सर्व दुधी भोपळा कापून घेतला। 3-4 मिनिटांनंतर एकदा वालाच्या शेंगा हलवून घ्यायच्या, म्हणजे त्या लागणार नाहीत आणि शक्यतो जाड बूड असलेलीच कढई घ्यायची, म्हणजे शेंगा तळाशी लागणार नाहीत। जर पातळ कढई असेल तर हलकंसं थोडं तुम्ही पाण्याचा हपका याच्यावर मारू शकता। एकदा हलवून घेतले व पुन्हा झाकण ठेवून आता भाजी आपल्याला 3-4 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। तोवर आता मी इकडे लगेचच दुधी भोपळ्यासाठी एका कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा इतकं तेल घातलं आणि डाळ बघा इथे व्यवस्थित भिजली आहे। साधारण 15 मिनिटांमध्येच डाळ छान अशी भिजते जर कोमट पाण्यामध्ये भिजवली तर। आता मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता घातला। भिजवून घेतलेली चणा डाळ यामध्ये टाकून घ्यायची आणि त्यासोबतच आलं लसूणची पेस्ट सुद्धा मी इथे टाकून घेतली। आता हे छान मिनिटभर डाळ आणि आलं लसूण परतवून घ्यायचं। त्यानंतर यात आता मसाले घालायचे। 1 चमचाभर लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा हळद घातली। मसाले छान परतवून घ्यायचे। तेल सुटेपर्यंत मसाले मी इथे परतवून घेतले। यात आता आपण बारीक चिरून घेतलेला दुधी भोपळा टाकून घ्यायचा। चवीनुसार मीठ घालायचं आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता गॅस कमी करून झाकण ठेवून भाजी वाफेवर व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। तोवर आता हे बघा, वालाच्या शेंगा सुद्धा आपल्या छान शिजल्यात। यामध्ये आता 2 ते 3 चमचे भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट घातलं आणि कोथिंबीर घालायची। एकदा व्यवस्थित हलवून घेतले। गॅस आता मी इथे बंद केलाय। वालाच्या शेंगा आपल्या इथे तयार झाल्यात। अशा प्रकारे पाणी न घालताच मस्त तेलात आणि मसाल्यांमध्ये ही वाफवून शिजवून घेतलेली वालाच्या शेंगांची भाजी एकदा नक्की बनवून बघा। आणि हे बघा, आता भोपळा आणि डाळ आपण वाफेवरच 10 मिनिटं शिजवून घेतले। त्यानंतर आता यामध्ये गरम पाणी करून घालायचे। सुरुवातीला मसाले आणि तेलामध्येच भाजी छान वाफवून घेतल्यामुळे भाजीला चव छान येते। आता पाणी घालून झाकण ठेवलं आणि कमी आचेवर पुन्हा भाजी 10 मिनिटं मी इथे शिजवून घेतली आहे। आता यामध्ये 2 ते 3 चमचे भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट घातलं। मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची। व्यवस्थित एकदा हलवून घेऊयात। बघू शकता अगदी झटपट आणि कमी वेळात आपल्या दोन्ही सुद्धा भाज्या इथे तयार झाल्या आहेत।
जर तुम्हाला भाजी पातळ हवी असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकतात। आता तुमच्यासोबत मिक्स धान्यांची मी इथे चपाती कशी बनवायची ते शेअर करते। हे पीठ मी एकत्र दळून आणलंय। सर्व गहू, बाजरी, त्यानंतर ज्वारी, नाचणी असे 4-5 प्रकारचे धान्य मिक्स करून हे पीठ मी दळून आणलंय। आता अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचंय। ज्या पद्धतीने आपण चपातीची कणिक भिजवतो ना त्याच पद्धतीने छान मऊसूत असं हे कणिक भिजवून घ्यायचंय। हे बघा मी इथे कणिक व्यवस्थित भिजवून घेतली आणि याच्या आता आपण चपाती लाटून घेऊयात। ह्याच पिठापासून तुम्ही याच्या भाकरी सुद्धा बनवू शकतात। तसंच हवं तर अशा पद्धतीने चपाती सुद्धा लाटू शकतात। एक मोठ्या आकाराचा मी इथे गोळा तोडून घेतला। आता तो पिठामध्ये घोळवून घ्यायचा। अगदी हलक्या हाताने आता ही चपाती लाटून घेऊयात। कडेकडेने छान पातळ अशी चपाती लाटून घ्यायची। खूप जास्त दाब द्यायचा नाही। हे बघा कडेला छान पातळ अशी सर्व बाजूंनी मी ही चपाती लाटून घेतली। जर थोडंसं पीठ लाटण्याला चिकटत असेल तर हलकंसं थोडं पुन्हा सुक्कं पीठ लावून ही चपाती लाटून घ्यायची। तवा आता मी इथे व्यवस्थित गरम करून घेतलाय। तवा छान गरम झाला की आता ही चपाती भाजून घेऊयात। तव्यावर हवं तर हलकंसं थोडं सुरुवातीला तेल किंवा तूप टाका, म्हणजे ही चपाती तव्याला चिकटणार नाही। आणि अशा पद्धतीने गोलाकार फिरवून घेतली। आता एक बाजू भाजून झाली की दुसऱ्या बाजूला उलटवून घ्यायची। त्यानंतर आता खालची बाजू सर्व बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायची। गोलाकार फिरवत कडेला देखील छान भाजून घेतली। मी बघू शकता मस्तच अशी टम्म ही सुद्धा चपाती मस्त अशी फुलते। यासोबतच बाजरीची भाकरी लाटून कशी करायची किंवा फुलका त्याचा कसा बनवायचा हा सुद्धा व्हिडिओ आधी अपलोड केलाय। जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। आणि अजून खूप साऱ्या टिफिन रेसिपीज मी आधी शेअर केल्या आहेत, त्याच्याही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील। आता दोन्ही बाजूंनी छान साजूक तूप लावून मी ही मस्त चपाती भाजून घेतली आणि सारख्याच पद्धतीने आता बाकीच्या देखील चपात्या इथे लाटून घेते। आणि ह्याच पिठापासून तुम्हाला हवं तर तुम्ही भाकरी सुद्धा थापून घेऊ शकतात। खूप छान होतात। ही मल्टीग्रेन चपाती तुम्ही देखील बनवून बघा। सर्व धान्य मी इथे एकत्र दळून आणलंय। सर्व चपात्या इथे करून झाल्या। आता बाकीचा पसारा देखील मी लगेचच इथे आवरून घेतला, म्हणजे किचनवर जास्त पसारा होत नाही। मस्तच अशी दुधी भोपळ्याची भाजी आणि त्यासोबतच पाण्याचा वापर न करता केलेली ही वालाच्या शेंगाची किंवा वालपापडी किंवा घेवडा तुम्ही काय म्हणतात त्यानुसार आपल्या ह्या भाज्या इथे तयार झाल्या आहेत। मस्तच अशी मल्टीग्रेन चपाती बघा खूप मऊसूत होते। दिवसभर सुद्धा छान मऊसूत राहते। मस्तच। आता सर्व जिन्नस गार झालेत। आता डबा भरायला घेऊयात। ही अशा पद्धतीने काळ्या मसाल्याची वालाच्या शेंगांची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा। खूप चविष्ट होते आणि मस्त गरमागरम बाजरीच्या किंवा मल्टीग्रेन चपातीसोबत सर्व करायची। मल्टीग्रेन चपातीसुद्धा बघा छानच झाली आहे। तुम्ही याची भाकरीसुद्धा बनवून घेऊ शकतात। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईक करा। अशा साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि साध्या रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।